ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टीचे दीपक जाधव, पाची स्थायी समिती सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री मिलिंद पाटणकर यांच्या पत्नी सुचेता मिलिंद पाटणकर तसंच श्री नंदा पाटील आणि कृष्णा पाटील यांनी दणदणीत विजय पटकावला आहे। या ठिकाणी श्री दीपक जाधव हे 2017च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते। पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये प्रवेश मिळवण्यात त्यांना यश आलं आहे। तुलनेने नवीन असलेल्या सुचेता पाटणकर यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा महानगरपालिकेत प्रवेश केला असून नंदा पाटील, कृष्ण पाटील या महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत। खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ही मेहनत आहे। त्याचबरोबर आम्ही जे 9 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे विकासाचं, त्या विकासाला आमच्या प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व मतदारांनी जो भरघोस प्रतिसाद दिला, हे त्यांचं सर्वांचं हे श्रेय आहे। थोडे टफ चाललेली, थोडा 2 जण हे होते, कसं काय पुढे घेऊन आलं तुम्ही? थोडं काही ठिकाणी थोडंसं होतं, पण शेवटी सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि रात्रीच्या ज्या चुका झाल्या तर 2 दिवसामध्ये आम्ही त्या चुका सुधारल्या। मी आभार मानते आणि जसे आम्ही कामं करत आहे तसेच यापुढे आम्ही करत राहू आणि ह्याच्याच्या अधिक उत्साहाने अजून कामं करू। त्याच्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि कृष्णा पाटील आणि पाटणकर हे या प्रभागाचं नेतृत्व करत आलेले आहेत, त्याच्यामुळे ते लोकांना परिचित होते, लोकांना माहीत होते, त्यांचं काम लोकांना माहीत, यांच्यामध्ये नौकामी होतो। मी आभार मानतो, त्याचबरोबर मतदार बंधूभगिनींचा आभार मानतो। परंतु मी म्हणजे सर्व नाही, माझ्या मागे जे काही अदृश्य हात होते, जे काही मित्रमंडळी ज्यांचा पक्षाशी संबंध नाही आहे, परंतु जे काही मित्रमंडळी असतील, पदाधिकारी कार्यकर्ते असतील, जे काही आमचा कौटुंबिक संबंध या ठिकाणी जोडले होते, काही लोक असतील, या सर्वांचा हातभार आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।